माननीय नगरसेवक सुनीलजी हंडोरे यांचा सत्कार राकेश चौगुले यांनी करावा अशी विनंती। नगरसेविका कमलजी चौधरी यांचा सत्कार विद्या शिंदे यांनी करावा अशी विनंती। नगरसेविका कविताजी पाटील यांचा सन्मान अनुराधा रोडे यांनी करावा अशी विनंती। नगरसेविका नम्रता कोळी यांचा सन्मान तृप्ती जोशी यांनी करावा अशी विनंती। सेकंड ठरवून खेळ सांग त्याला पुन्हा सेकंड ठरवून खेळ। हॅलो, यानंतर होणारे सामने पुरुष विभाग क्रीडांगण क्रमांक
श्री संदीप पायगुडेजी कॉल द्या. संदीप पायगुडेजी कॉल द्या. आपण नम्रता कोळींचं स्वागत हॅलो तृप्ती जोशी करतील. पहिला पुकार माननीय कविता पाटील यांचा सन्मान सुवर्ण अवसरे यांनी करावा, अनुराधा रोडे यांनी करावा अशी विनंती. पुरुष विभाग मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध धुळे जिल्हा क्रीडांगण क्रमांक 4 पिंपरी चिंचवड विरुद्ध नाशिक ग्रामीण क्रीडांगण क्रमांक 5 नम्रता कोळी यांचा जिल्हा सन्मान जालना करण्याची जिल्हा. विनंती तृप्ती जोशी यांना. हॅलो क्रीडांगण क्रमांक 6 पालघर जिल्हा विरुद्ध जळगाव जिल्हा. महिला विभाग क्रीडांगण क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा विरुद्ध अहमदनगर जिल्हा. क्रीडांगण क्रमांक 3 पिंपरी चिंचवड जिल्हा विरुद्ध परभणी जिल्हा. सर्व संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. स्नेहा आंबरे यांचा सन्मान करण्याची विनंती अनुराधा रोडे यांना. नीता पाटील यांनी स्नेहा आंबरे यांचा सन्मान करते. नीता पाटील. प्रमोद आमरे आपण व्यासपीठाकडे यायचे. प्रमोद आमरे. उमेश अर्चना मणेरा यांचा सन्मान करण्याची विनंती मत्स्यगंधा पवार यांना. स्वप्नाली साळवी आहेत ना. स्वप्नाली साळवी यांनी. दीपा गावंडी यांचा सन्मान आपण करावा. पुढचा सन्मान करण्यासाठी अमित पाटील यांनी स्टेज जवळ यायचंय. नारायण पवार यांचा सन्मान आपण करणार आहोत. सुनील हांडोरे यांचा सन्मान आपण करावा अशी विनंती. सुनील हांडोरे यांचा सन्मान आपण करावा. व्यासपीठावर उपस्थित पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की मी जसजशी माननीय नगरसेविका नगरसेवक यांची नावं घेईन तसं जे कोणी उपलब्ध आहेत उपस्थित आहेत त्यांनी येऊन सन्मान करावा. श्री नारायण पवार. श्री नारायण पवार यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. विकास गांगरेकर यांना विनंती की आपण नारायण पवार यांचा सन्मान करावा. विकासजी गांगरेकर यांना विनंती. मिलिंद पाटणकर यांचा सन्मान करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जरासं पुढे यावं. रमेश सागळे, संजय रानडे, वीरसिंह पारछा,
राजकुमार खंडानिया यांचा सन्मान आपण करावा अशी विनंती रमेश सागळे यांना. सर श्री भरत चव्हाण यांचा सन्मान संजय रानडे यांनी करावा. भरत चव्हाण यांचा सन्मान सचिन केदारी यांनी करावा अशी विनंती. स्नेहा पाटील यांचा सन्मान वत्सनंदा पवार आहेत का? स्नेहा पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर उपस्थित ज्या पदाधिकारी महिला आहेत त्यांनी कृपया जरासं पुढे यावं आणि मान्यवरांचा सन्मान करावा. रुपेश मोकाशी यांचा सन्मान करण्यासाठी अमित वाघचौरे यांनी पुढे यावं. माननीय विलास साठे यांचा सन्मान करण्याची विनंती श्री विकास धांगरेकर यांना. श्री विलास साठे समीरा भारती यांना समीरा भारती वृषाली चौगुले यांनी वृषाली वाघुले यांनी समीरा भारती यांचा सन्मान करावा. माननीय खांडेकर ताईंचा सन्मान करण्याची विनंती स्वप्नाली साळवी यांना. श्री विलास साठे यांनी कृपया व्यासपीठावर यावं ही विनंती. श्री विलास साठे यांचा सन्मान करतील श्री विकास नांदेडकर. विलास साठे यांचा सन्मान करतील विकास नांदेडकर. माननीय सरचिटणीस श्री सचिन पाटील यांचा सन्मान करण्यासाठी राकेश चौगुले यांना विनंती करते आपण पुढे यावं. सौ सुनीता वाघुले सौ सुनीता संजय वाघुले याही इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी शीतलजी कारंडे यांना करते. सुनीताजी वाघुले संजयजी वाघुले यांचा सन्मान करत आहेत शीतलजी कारंडे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आज आपण हे सुंदर दृश्य जे पाहतोय माननीय संजयजी वाघुले आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सुनीताजी वाघुले
यांच्यामुळे आज आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये भव्य असा हा सोहळा पाहायला मिळतोय, ही स्पर्धा पाहायला मिळते. अत्यंत सुंदर असं आयोजन आणि नियोजन. बाकीचे जे पदाधिकारी थांबलेले आहेत, पुढचे 5 दिवस या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण सगळेजण सहभागी होणार आहात, इथे पाहायला येणार आहात. हा सामने रंगणार आहेत. तेव्हा पुढे 5 दिवस जे जे मान्यवर येणार आहेत त्यांचा सन्मान आपल्या हस्ते आपण करणार आहोत. मोक्षित ने देखा और संदीप पायगुडे सर, माईकशी संपर्क साधा. पंचप्रमुख संदीप पायगुडे सर, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता पुरुष आणि महिला विभाग कॉल देण्यात आलेला आहे. या स्पर्धेचे पंचप्रमुख श्री संदीप पायगुडे यांनी कॉल दिलेला आहे. संघाने तयारीत राहायचं आहे. एक्झॅक्टली 3रा पुकाराला आपण आपला संघ क्रीडांगणात उपस्थित करायचा आहे. सर्व संघांच्या व्यवस्थापक आणि प्रशिक्षक यांना सूचना राहील की पुढील सामन्याकरिता आम्ही पहिला पुकार दिलेला आहे. थोड्या वेळी 2रा आणि नंतर 3रा पुकार दिला जाईल. जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य श्री महादेव साठे यांचा सन्मान करण्याची विनंती श्री निलेश पाटील. आमच्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे संयुक्त कार्यवाह आहेत श्री महादेव साठे यांचा सन्मान या व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. श्री महादेव साठेजी, आपले मनापासून स्वागत आणि मनापासून अभिनंदन. आपण सुद्धा या स्पर्धेला मार्गदर्शन करावं अशी आयोजकांच्या वतीने महादेव साठेजी आपणास विनंती आहे. संयुक्त कार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन श्री महादेव साठे. हॅलो, तिवारी साहेब स्टेजवर या जरा. मुंबई शहर कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह आणि अॅमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया पंच समितीचे कोऑर्डिनेटर श्री विश्वासजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आयोजकांच्या वतीने मेनली श्री संजय वाघुले सर आणि अध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री कृष्णा पाटील साहेब यांच्या वतीने श्री विश्वास मोरे आपलं हार्दिक स्वागत आहे.
कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री मनोज पाटील आपणास विनंती राहील आपण अर्जुन पुरस्काराच्या मानकरी सौभाग्यवती माया आक्रे मेहेर यांना व्यासपीठावरती सन्मानाने घेऊन यावं। श्री मनोज पाटील कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन। मी ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष श्री कृष्णा पाटील यांना विनंती करतो मुंबई शहर कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह आणि एमचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे पंच समितीचे कोऑर्डिनेटर श्री विश्वासजी मोरे यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने आपल्या शुभ हस्ते करावा। त्याचबरोबर आदरणीय कृष्णा पाटील सर आपणास विनंती राहील या ठिकाणी महाराष्ट्र कबड्डी संघाच्या माजी संघनायिका मुंबई शहर कबड्डी संघाच्या माजी संघनायिका ख्यातनाम कबड्डी खेळाडू महाराष्ट्र सरकारचं ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालं भारत सरकारचं ज्यांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला अशा सौभाग्यवती माया ताई आक्रे मेहेर यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने आपण करावा अशी आपणास विनंती राहील। आदरणीय श्री कृष्णा पाटील साहेब अनुरोध करूंगा कि आप कृपया मंच पे आए। यहाँ पे बड़े बड़े लोग आए हैं उनसे आप सेकंड कर सकते हैं। जशपाल राठौर दिनेश गाडीगावकर थँक्यू। डी फोकसचे प्रमुख दिनेश गाडीगावकर हे सर्व फोटोग्राफीचे काम करणार आहेत त्यांचंही मी स्वागत करतो। अरुण मात्रे दी ग्रेट अरुण मात्रे आपलं सुद्धा मी स्वागत करतो। श्री संजयजी वाघुले अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत विश्वास सामाजिक संस्था आणि माजी नगरसेवक यांचं बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य ही कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राप्त झालेली आहे। त्याचबरोबर श्री कृष्णा पाटील जे अध्यक्ष आहेत ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष आहे शारदा संकल्प प्रतिष्ठान त्याचबरोबर माजी नगरसेवक यांचं सुद्धा फार मोठा मार्गदर्शन आणि सहकार्य या कबड्डी स्पर्धेसाठी प्राप्त झालेलं आहे। पुणे शहर आणि परभणी क्रीडांगण क्रमांक 6 वरती चुरशीच्या स्थितीतला सामना विश्रांतीनंतर प्रारंभ झालेला आहे। 17 परभणी 16 पुणे शहर। महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे खजिनदार श्री मंगल पांडे यांचा तो जिल्हा परभणी। मंगल पांडेजी तुमच्या परभणी जिल्ह्याची तयारी तर भन्नाट दिसते। 16-17 परभणी 17 पुणे शहर 16 एक गुणाची आघाडी परभणीकडे।
आज या कबड्डी स्पर्धेला व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आम्हाला प्राप्त झालेली आहे ते माजी नगरसेवक आहेत, क्रीडाप्रेमी, विशेष करून कबड्डी प्रेमी आहेत, भाजपचे श्री सुनेश जोशी यांची उपस्थिती मिळालेली आहे। मी संघटन समितीच्या वतीने श्री संजय वाघुले साहेब आणि श्री कृष्णा पाटील यांच्या वतीने माननीय नगरसेवक श्री सुनेश जोशीचे आपलं हार्दिक स्वागत करतो। पुढील संघांना आपण पहिला पुकार दिलेला आहे। सर्व संघांचे व्यवस्थापक आपले संघ तयारी ठेवायचे आहेत। आपल्याला तिसरा पुकार थोड्या अवधीत दिला जाईल। सर्व संघ यानंतर ज्या महिला आणि पुरुष संघांचे सामने आहेत त्यांना आम्ही दुसरा पुकार देतोय। आपण संघ तयारी ठेवायचे आहे, महिला आणि पुरुष संघ। उधर बैठो ना, ठीक है, एक मिनट, इतनी रेडी उधर बैठ के करो, इधर मत करो। चलो ए दादा सर हॅलो, मुंबई उपनगर महिला विभाग सकाळी आपल्याला शिबिरामध्ये सूचना केलेल्या आहेत। क्रीडारसिको यानंतर होणारे सामने पुढील प्रमाणे राहतील। पुरुष विभागामध्ये मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध धुळे जिल्हा, पिंपरी चिंचवड विरुद्ध नाशिक ग्रामीण, कोल्हापूर विरुद्ध जालना, पालघर विरुद्ध जळगाव,
महिला विभागामध्ये रत्नागिरी विरुद्ध अहिल्यानगर, पिंपरी चिंचवड विरुद्ध परभणी या सर्व संघांच्या व्यवस्थापकांना सूचना. आपण तिसऱ्या कॉलसाठी तयारीत राहायचे. थोडा वेळच आम्ही थर्ड कॉल देणार आहोत. महिला विभागामध्ये पिंपरी चिंचवड विरुद्ध परभणी जिल्हा, रत्नागिरी जिल्हा विरुद्ध अहिल्यानगर जिल्हा. पुरुष विभागामध्ये पालघर विरुद्ध जळगाव, कोल्हापूर विरुद्ध जालना, पिंपरी चिंचवड विरुद्ध नाशिक, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध धुळे या 6 संघांच्या संघनायकांना तयारीत राहण्याच्या सूचना. थोड्या दिवसात आम्ही तुम्हाला तिसरा पुकार देणार आहोत. संघांच्या व्यवस्थापकांना सूचना. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस राहील आणि उद्या संध्याकाळी सामने आपण ठीक 5 वाजता सुरू करणार आहोत. ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सरचिटणीस श्री मालोजी भोसले यांनी सूचित केलेलं आहे की उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस राहील आणि सामने आपण एक्झॅक्टली 5 वाजता सुरू करणार आहोत. संघांनी याची नोंद घ्यायची. पद्धतीने सामने खेळवण्यासाठी आम्हाला तुमची मदत फार चांगली प्राप्त झाली. बेस्ट डिसिजन आपण सर्वांनी दिलेले आहे. संदीप पायगुडे तुमचे पंच प्रमुख आहेत, त्यांची टीम आहे, सर्व सामनाधिकारी. तीन हा